आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. एक उत्तम अभ्यासपूर्ण भाषण हे खरं तर ऐकायला मिळालं आणि मतदारसंघाचा इतका अभ्यास केलेलं भाषण ज्यांचं खरं तर विधानसभेत सुद्धा ऐकावंसं वाटेल अशा नंदाताई बाभुळकर, सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण. उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे, त्यामुळे फार वेळ घेणार नाही. पण विशेषतः या भूमीत आल्यानंतर मला आताच आईसाहेबांनी सांगितलं की गुलाबी जॅकेटवाल्यांची यात्रा इथं येऊन गेली. तुमच्या हसण्याहून महाराष्ट्रातच परिस्थिती तशी झाली आहे. गुलाबी जॅकेटाची यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली, यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली, यात्रा पुढे गेली का मागून गळती लागली. आता नवरात्र सुरू आहे, पितृपक्ष संपलाय आणि त्यामुळे लागलेली गळती तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात करेक्ट आहे तुमचं दिसायला लागलं. कारण जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही, चिन्ह चोरलं म्हणून पक्ष कुणाचा होत नाही. आणि हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रानं दाखवून दिलं खरं तर. लोकसभा निवडणुकीत तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार मानेन. कारण 2-2.5 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं गेलं होतं, जून 2022 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, हा शिवसेना पक्ष फोडण्यात आला. महाराष्ट्राला कानावर एक वाक्प्रचार पडायला लागला, 50 खोके सगळ्यांचं पाठ आहे. आणि त्यानंतर 2 जुलै 2023 ला पुन्हा एक भूकंप करण्यात आला. 50 खोके एकदम ओके असं होत असताना 50 खोके एकदम ओके बरोबर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सला घाबरलेत बोके अशी परिस्थिती झाली आणि काही जणांनी भूमिका बदलल्या. आता ज्यांनी भूमिका बदलल्या, या भूमिका बदलल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागून राहिलं होतं की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा सांगतो, जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा विचार जगतो, हा महाराष्ट्र 50 खोक्यात विकला जाणार की इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या दबावापुढे गुडघे टेकणार, याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. आणि महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी जनतेचं मनापासून आभार मानेन की महाराष्ट्रातल्या या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा विकत नाही, महाराष्ट्र विकला जात नाही, महाराष्ट्र कधी दबावापुढे झुकत नाही. महाराष्ट्र जर स्वाभिमानानं पेटला तर दिल्लीच्या बापाच्यानं सुद्धा विजत नाही, हे महाराष्ट्रानं दाखवून दिलं. आणि विशेषतः लोकसभा निवडणुकीत 2019 ला असलेली 45,000 ची लीड तोडून तुम्ही वर VB पाटील साहेब 12,000ची लीड तुम्ही दिलीत आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आदरणीय शाहू छत्रपतींना संसदेत पाठवलं. याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे, मनापासून ऋण आहे. कारण जेव्हा तुमच्या खासदारांना आम्ही संसदेत बघतो तेव्हा त्यांना सहकारी म्हणण्यापेक्षा त्यांच्या समोर आम्ही नतमस्तक होऊन त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि असा उमेदवार हा आपण निवडून पाठवला, त्याबद्दल आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण दिल्ली म्हटलं की नेसरीचं एक वेगळं कनेक्शन आहे माझं दिल्लीशी, माहिती का? हा, मग नेसरीचं एक वेगळं कनेक्शन. आमचे मित्र आहेत दिल्लीत, पत्रकार आहेत, संदीप राजगोळकर. आणि हा तुमचा पठ्ठ्या तिथं आमचा आवाज पोहोचवण्याचं काम करतोय, याचा तुम्हाला नेसरीकरांना सुद्धा अभिमान असला पाहिजे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातला प्रश्न असेल, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या संदर्भातला प्रश्न असतो, तेव्हा तेव्हा तुमचा नेसरीचा ढाण्या वाघ हा तिथं दिल्लीत आमचा आधार असतो, आमचा आवाज पोहोचवण्याचं काम करतो. आणि म्हणून मग प्रश्न पडतो खरोखर या चंदगड विधानसभेमध्ये आल्यानंतर
की या मातीमध्ये जो इतिहास नेसरीच्या खिंडीचा सांगितला जातो, हा इतिहास जेव्हा सांगितला गेला, जेव्हा बेहलोल खानाला सरसेनापती प्रतापराव गुजरांनी धर्मवाट दिली आणि त्यानंतर महाराजांसमोर उभा राहिल्यानंतर महाराजांनी सांगितलं, बेहलोल खानास गर्दीस मिळवल्याखेरीज रायगडावर आम्हाला तोंड दाखवू नका. आणि जी मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटली, अंगार पेटला, त्यानंतर 7 वीर दौडले होते. आणि मग कुसुमाग्रजांनी आता जे काव्य लिहिलं ते वेडात मराठे वीर दौडले 7, म्हणजे आगीचा लोळ होऊन जेव्हा प्रतापराव गुजर आणि त्यांच्या बरोबरचे 6 इतर वीर हे बेहलोल खानाच्या छावणीवर तुटून पडले होते, तो पराक्रम या नेसरीच्या खिंडीनं पाहिला होता, तो पराक्रम या मातीनं पाहिला होता. आणि याच मातीनं स्वामीनिष्ठा काय हे पाहिल्यानंतर, याच मातीनं स्वाभिमान म्हणजे काय ते पाहिल्यानंतर, याच मातीला 2 जुलै 2023 ला ही स्वामीनिष्ठा धुळीत मिळत असताना, याच मातीमध्ये स्वामी निष्ठेला मूठ माती देऊन जर भूमिका बदलल्याची परिस्थिती ही 2 जुलै नंतर इथल्या लोकप्रतिनिधींनी दाखवून दिली असेल, तर तुम्हा मतदारांची आता जबाबदारी आहे की जेव्हा जेव्हा कुसुमाग्रजांनी त्या कवितेत म्हटलंय, वेडात मराठे वीर दौडले 7, या गाण्यात कुसुमाग्रज म्हणतात की जेव्हा जेव्हा धुळीचे लोट उठतात तेव्हा तेव्हा ते मराठ्यांच्या टापांचे धुळीचे लोट आहेत, ते स्वाभिमानाचे धुळीचे लोट आहेत. जर नेसरीच्या मातीतल्या धुळीच्या लोटातून सुद्धा स्वाभिमान कळत असेल, तर मग ज्यांनी गद्दारी केली त्यांना जागा दाखवल्याशिवाय ही चंदगड विधानसभेची स्वाभिमानी जनता गप्प बसणार नाही, याचा विश्वास आहे. कारण खरं तर इथल्या लोकप्रतिनिधींना आता प्रश्न पडला असेल, जेव्हा आपण उल्लेख करतो सरसेनापती हे 7 जण जे विजेच्या लोळासारखे तुटून पडले, बेहलोल खानाच्या छावणीवर तुटून पडले, हे तुटून पडताना काय विचार असेल? बाकीच्या 6 जणांनी विचार केला असेल का? सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या डोक्यात नेमका काय विचार चालू आहे? आणि जर सरसेनापती प्रतापराव गुजरांनीच जर तलवार म्यान केली असती, तर बाकीच्या 6 जणांनी घोड्याला टाच मारली असती का? मुद्दाम चंदगड विधानसभेमध्ये हे सगळं बोलतोय याचं महत्वाचं कारण, परवा माझ्या पत्रकार बांधवांकडून मला कळलं की बारामतीमध्ये एका सेनापतींनी सांगितलं, निवडणूक लढायची की नाही तेच माहित नाही. आता चंदगडचा मागचा लढवय्या घोड्याला टाच मारणार का तलवार म्यान करणार हाच प्रश्न पडला असेल. पण ही वेळ काय येते? ही वेळ येण्याचं महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्रानं दाखवून दिलं. मगाशी बीबींनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला, त्यांच्या भाषणात त्यांनी जो उल्लेख केला त्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची जादू ही या महाराष्ट्रात दिसते. जेव्हा संपूर्ण देश बघत होता महाराष्ट्र झुकणार का, महाराष्ट्र वाकणार का, तेव्हा एक आवाज आला, नाही महाराष्ट्र लढणार. आणि तो आवाज होता या 84 वर्षाच्या योद्ध्याचा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा. आज महाराष्ट्रभरात जेव्हा आम्ही फिरतोय, जवळपास 60-65 मतदार संघातून जाऊन आलोय आणि चंदगड विधानसभेतल्या स्वाभिमानी जनतेला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की या 60-65 विधानसभेतून एकच आवाज येतोय, तो म्हणजे तुतारी वाजणार म्हणजे वाजणार. आणि जेव्हा हा आवाज येतो त्यामुळे चंदगड विधानसभेत काही लोकांना सांगू इच्छितो की जरी आज घड्याळ तुमचं असलं तरी येणारी वेळ ही आमची आहे, येणारी वेळ ही तुतारीचीच आहे. म्हणजे माझ्या माता भगिनी इथं खरं तर मोठ्या संख्येने बसल्या. मगाशी कोणीतरी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा हसू फुललं लगेच, कारण सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी. म्हणजे परधर्माचा आदर करणं आणि स्वधर्माचा अभिमान बाळगणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व ते आपण अजूनही जपतोय. आणि हा खरं तर आपला डीएनए, हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्याचा डीएनए, हा खरं तर महाराष्ट्राचा डीएनए. म्हणजे आमचे महबूब भाई आज नाहीयेत, नाही तर महबूब भाईचा एक शेर शिवस्वराज यात्रेत फार फेमस आहे, मेरी नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरी नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है,
मेरे नींद को दिक्कत खुदकुशी करते हुए किसान और बेरोजगार नौजवान से है. आणि ही परिस्थिती मुद्दाम तुमच्या डोळ्यासमोर आणण्याची गरज आहे. आपण बोलत होतो लाडकी बहीण योजनेविषयी बोलत होतो, कारण माझ्या भगिनींना खरं तर ही चिंता आहे. तेलाचा डबा कितीने वाढला? हा किती? 700ने वाढला, 900ने वाढला. 900ने तेलाचा डबा वाढलाय, खोबरं वाढलंय, 50 रुपयांनी वाढले. आता आमच्या लाडक्या बहिणीला दाजी दिवाळीला म्हणणार करंजा कर. बहीण म्हणणार सारण कसलं घालू आणि करंजा कशात तोडू, बरोबर ना? पण ही परिस्थिती असताना मी महाराष्ट्रातल्या त्या बहिणींचं मनापासून आभार मानेल की आजच महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये एक प्रसंग घडला. त्यांनी, मी आता सोशल मीडियावर पाहिलं, त्यांनी काही ठिकाणी साड्या वाटल्या. या साड्या वाटल्यानंतर महाराष्ट्रातल्या या स्वाभिमानी बहिणींनी या साड्यांचा ढीक केला आणि त्या साड्या पेटवून दिल्या. कारण महाराष्ट्रातली कुठलीही माता भगिनी ही इतर मार्गाने आलेल्या पैशाचा उपयोग करून जर काही भेट दिली तर तिचा स्वीकार करणार नाही. कारण या माता भगिनींना वसा आणि वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या मातृत्वाचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाचा आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नेतृत्वाचा वसा आणि वारसा आहे. आणि लाडकी बहीण म्हणून जर कोणी सांगत असेल, मला माहित नाही गुलाबी यात्रा आल्यानंतर नेमकं इकडे काय झालं, पण परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एक व्हिडिओ बघितला. आमचे माननीय मुख्यमंत्री स्टेजवरून आमच्या लाडक्या बहिणींना विचारत होते, 1500 आले 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 विचारत होते. कदाचित आमच्या लाडक्या बहिणी खालून मनातल्या मनात विचारत होत्या, 1500 खिशातून दिले, खिशातून दिले, खिशातून दिले. कारण बाळ जन्माला येतं तेव्हा जे वॅक्सिन दिलं जातं त्या वॅक्सिनवरच्या जीएसटी पासून माणूस तिरडीवर जाताना जेव्हा तिरडीवर टाकला जातो तेव्हा तिरडीवर झोपवत असतानाच्या अंथरलेल्या कापडापर्यंत आपण जीएसटी भरतो. त्यामुळे लाडक्या बहिणीला जेव्हा 1500 रुपये आमच्याच टॅक्सच्या पैशातून दिले जातात, आता मगाशी नंदाताईंनी सांगितलं एकीकडे खड्डा होतो आणि मग खड्डा भरला कसा जातो, तर मुद्रांक शुल्क आता स्टॅम्प पेपर 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर गेला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर आला. जेव्हा विचारलं 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर रद्द का केला, तर सांगितलं 200 कोटीची भर पडेल. म्हणजे 1500 द्यायचे काढायचे 200 कोटी तुमच्या खिशातून, द्यायचे 1500 खर्च करायचा 270 कोटी जाहिरातीवर, द्यायचे 1500 आणि 300 कोटी रुपये खर्च करायचे योजना दूत योजनेवर. आणि हे सगळं होत असताना एकीकडे तुम्हाला फक्त हे दाखवण्याचं गाजर दाखवण्याचं काम महायुतीचं सरकार करतंय. आणि हे महायुतीचं सरकार या पद्धतीनं पुढे जात असताना माझ्या लाडक्या बहिणीला खरं तर प्रश्न पडलाय, ते 1500 देत आहे ते ठीक आहे, पण दाजीच्या दुधाला भाव बी द्या, दाजीच्या सोयाबीनला भाव द्या, दाजीच्या ऊसाला भाव द्या. ही जी सगळी परिस्थिती ही जर बदलायची असेल तर या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे. म्हणजे मगाशी नंदाताई बोलताना म्हणाल्या इथं हत्तींचा प्रॉब्लेम आहे, इथं गव्यांचा प्रॉब्लेम आहे. आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सातत्यानं बिबट्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो या पद्धतीने. पण केरळ सारखं छोटं राज्य जिथं हत्ती आणि मानव संघर्षाच्या वारंवार घटना घडतात, केरळ सारखं छोटस राज्य याला राज्य आपत्ती घोषित करतं आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देतं. पण दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राज्य सरकारकडे वारंवार ही मागणी करून सुद्धा महाराष्ट्र आपल्या शेतकऱ्यांच्या, महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार या शेतकऱ्यांसाठी ही राज्य आपत्ती घोषित करत नाही. चंदगड विधानसभेमध्ये माणूस आजारी पडला, हॉस्पिटलच्या सगळ्या सोयी आहेत चांगल्या, हा मोठं हॉस्पिटल उभं राहिलं ना, मग कंच्या विकासासाठी नक्की उडी झाली. सगळं कागदावर राहतंय. हे जे कागदावर, हे जे स्वप्न जे कागदावर, हे जर सत्यात उतरवायचं असेल तर चंदगड विधानसभेला
जनतेतला आमदार पाहिजे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. त्या दृष्टीनं आपण परिवर्तनाच्या दिशेनं पावलं टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.